नमस्कार. संतांच्या साहित्यात केवळ शब्द नसून ते आपल्या जगण्याला मिळालेले अमृत आहे. धावपळीच्या या जगात मनाला विसावा मिळावा आणि जगण्याची योग्य दिशा सापडावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार कदाचित तुमचे आयुष्य बदलून टाकेल. हा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा. संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील एक धगधगते अग्निकुंड आणि त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे जणू सत्याची लख्ख वीज. महाराज कधीही शब्दांचा नुसता खेळ करत बसले नाहीत किंवा त्यांनी कधी कुणाची खोटी भीडभाड ठेवली नाही. जे सत्य आहे आणि जे खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताचे आहे तेच त्यांनी नेहमी अत्यंत परखडपणे आणि थेटपणे आपल्यासमोर मांडले. माणसाने जीवनात कसे वागावे आणि कसे वागू नये यावर त्यांनी आपल्या साहित्यातून नेहमीच अचूक प्रहार केले आहेत. माणूस जेव्हा सत्याची कास सोडतो, चुकीच्या मार्गावर जातो आणि स्वतःची फसवणूक करून घेतो, तेव्हा त्याला पुन्हा जागे करण्याचे काम महाराजांचे हे रोखठोक शब्द करतात. आज आपण जो अभंग ऐकणार आहोत तो त्यांच्या याचं सडेतोड आणि निर्भय विचारसरणीचा एक अप्रतिम आविष्कार आहे. समाजात वावरताना आपले आचरण कसे असले पाहिजे आणि आपण आपले डोळे कसे उघडे ठेवले पाहिजेत याची जाणीव करून देणारा हा संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रभावी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा अभंग आता आपण ऐकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. या अभंगाचा भावार्थ, सामाजिक संदेश, वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, बोलावे ते धर्मामिळे. बरे डोळे उघडूनी. भावार्थ विश्लेषण. संत तुकाराम महाराज अगदी सुरुवातीलाच आपल्याला संवादाचे आणि वागण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र देतात. ते म्हणतात की आपण जेव्हाही काही बोलतो किंवा एखादी कृती करतो तेव्हा आपले डोळे नेहमी उघडे असले पाहिजेत. इथे डोळे उघडे ठेवणे म्हणजे केवळ जागे राहणे नाही, तर पूर्णपणे भान ठेवून आणि विवेक जागृत ठेवून बोलणे. आपले बोलणे कायम सत्याला आणि धर्माला धरून असावे. समाजात वावरताना आपण जे काही बोलतो त्याचा इतरांवर काय परिणाम होईल याची जाणीव ठेवूनच आपले शब्द बाहेर पडले पाहिजेत. विवेकाने आणि सत्याच्या मार्गाने जाणारे शब्दच माणसाचे महत्त्व वाढवतात. हाच यामागचा खरा संदेश आहे. सामाजिक संदेश. येथे महाराज समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी ओळखायला सांगत आहेत. माणसाने नेहमी डोळे उघडे ठेवून म्हणजेच पूर्ण शुद्धीत आणि वास्तवाचे भान ठेवून बोलले पाहिजे. आपले बोलणे हे सत्याला आणि नीतिमत्तेला धरून असावे. समाजात वावरताना खोटा देखावा करू नये किंवा चुकीची माहिती पसरवून समाजात गोंधळ निर्माण करू नये. सत्याची कास धरूनच समाजात आपले विचार ठामपणे मांडावेत. हा यामागील मुख्य उद्देश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल सोशल मीडियावर एखादा भडकाऊ मेसेज आला की लोक सत्यता न पडताळता तो हजारो लोकांना पुढे पाठवतात. यामुळे समाजात अनेकदा दंगली किंवा गैरसमज पसरतात. याउलट एखादा समजूतदार आणि जबाबदार नागरिक तो मेसेज खोटा असल्याचे पुराव्यासह सिद्ध करतो आणि समाजाला दिशाभटक होण्यापासून वाचवतो. डोळे उघडून आणि सत्याला धरून बोलणे म्हणजेच हा समजूतदारपणा होय. दुसरा चरण, काशासाठी खावे शेण, जेणे जन थुंकीन ते. भावार्थ विश्लेषण. श्रोतेहो, बघा महाराज किती थेट आणि झोंबणारा प्रश्न विचारतात. ते म्हणतात की ज्या गोष्टीमुळे समाजात आपली बदनामी होईल किंवा लोक आपल्यावर थुंकतील अशी लाजिरवाणी कृत्ये आपण का करावीत. इथे शेण खाणे हा एक अत्यंत बोचरा वाक्प्रचार महाराजांनी वापरला आहे, ज्याचा अर्थ वाईट, अमंगळ किंवा निंदनीय काम करणे असा होतो. आपण असे काहीही करू नये ज्यामुळे आपली प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि समाजाच्या नजरेतून आपण उतरू. आपले आचरण नेहमी शुद्ध आणि पारदर्शक असायला हवे, जेणेकरून लोकांच्या मनात आपल्याबद्दल कायम आदर राहील. सामाजिक संदेश. या ओळीतून तुकोबाराय अतिशय कडक शब्दांत समाजातील भ्रष्ट आणि वाईट प्रवृत्तींवर प्रहार करतात. ज्या कृतीमुळे समाजात आपली बदनामी होईल आणि लोक आपल्यावर थुंकतील अशी लाजिरवाणी कामे आपण का करावीत असा थेट सवाल ते विचारतात. क्षणिक मोहापायी आणि स्वार्थासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगू नये हा अतिशय स्पष्ट संदेश महाराज येथे देत आहेत. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा मोठा अधिकारी किंवा नेता अतिशय चांगल्या पदावर कार्यरत असतो, पण केवळ जास्त पैसे कमवण्याच्या लालसेपोटी तो लाच घेताना रंगेहात पकडला जातो. त्यानंतर सर्वत्र त्याच्या बातम्या येतात आणि त्याला तुरुंगात जावे लागते. सगळा समाज त्याच्या नावाने बोटे मोडतो. अशा क्षणिक पैशासाठी स्वतःची आयुष्यभराची इब्रत घालवणे म्हणजे हे शेण खाण्यासारखेच आहे. तिसरा चरण, दुजे ऐसे काय बळी, जे या जाळी अग्निसी. भावार्थ विश्लेषण. आता या चरणात महाराज एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा दृष्टांत देतात. ते विचारतात की या जगात अग्नीला जाळून भस्म करेल अशी कोणती दुसरी ताकद आहे. साहजिकच अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. अग्नी हा स्वतःचं सर्वभक्षक आणि अत्यंत प्रबळ आहे. त्याचप्रमाणे सत्याची आणि चांगुलपणाची ताकद ही अग्नीसारखीच सर्वोच्च असते. वाईट विचार किंवा खोडसाळपणा या सत्याच्या अग्नीला कधीही संपवू शकत नाहीत. उलट खोटेपणा आणि वाईट कृती या सत्याच्या तेजासमोर आपोआप जळून खाक होतात.
त्यामुळे आपण नेहमी सत्याची कास धरली पाहिजे, कारण अंतिमतः सत्य हेच सर्वात बलवान असते. सामाजिक संदेश. सत्याची आणि चांगल्या कर्माची ताकद ही अग्नीसारखी प्रखर असते. वाईट कर्म आणि पापाचा घडा कितीही भरला तरी सत्याचा अग्नी त्याला एका क्षणात जाळून भस्मसात करतो. त्यामुळे समाजाने नेहमी सत्याची आणि नीतिमत्तेची वाट धरावी, कारण खोटेपणा आणि अहंकार शेवटी माणसाला स्वतःलाच जाळून नष्ट करतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेली सत्ता किंवा संपत्ती कधीच टिकत नाही आणि पापाचा अग्नी माणसाला पोखरून काढतो, हा विचार महाराज समाजाला देत आहेत. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्याचा विचार करा. सुरुवातीला तो लोकांच्या जीवाशी खेळून खूप पैसा कमवतो आणि मग्रूर होतो. पण एक दिवस अन्न आणि औषध प्रशासन त्याच्या गोदामावर धाड टाकते. त्याचे सत्य उघडकीस येते आणि त्याचा सगळा बेकायदेशीर व्यवसाय एका क्षणात धुळीला मिळतो. कायद्याचा आणि सत्याचा अग्नी असा खोटेपणाला आणि भ्रष्टाचाराला जाळून खाक करतो. चौथा चरण. तुका म्हणे शूर रणी, गांढेन मनी बुरबुरी. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज खऱ्या शूरवीराची आणि भित्र्या माणसाची ओळख करून देतात. ते म्हणतात की जो खरा शूरवीर असतो तो प्रत्यक्ष रणांगणात उतरून शौर्य गाजवतो. तो संकटांना धैर्याने सामोरा जातो आणि आपल्या कृतीतून स्वतःला सिद्ध करतो. पण याउलट जो भित्रा किंवा भेकड असतो तो केवळ मनातल्या मनात बडबड करत राहतो. तो फक्त फुशारक्या मारतो किंवा स्वतःच्याच मनात तक्रारी करत बसतो, पण त्याच्या हातून कोणतीही भरीव कृती घडत नाही. म्हणूनच जीवनाच्या या रणांगणात आपण शब्दांचे रिकामे फुगे न फोडता प्रत्यक्ष कृतीतून आणि खऱ्या धैर्याने उभे राहिले पाहिजे. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात महाराज खऱ्या शूरत्वाची आणि भ्याडपणाची व्याख्या अत्यंत साध्या पण टोकदार शब्दांत करतात. खरा शूर माणूस हा संकटांना किंवा अन्यायाला समोरासमोर भिडतो, पण जो भ्याड आणि डरपोक असतो तो फक्त पाठीमागे कुजबूज करतो आणि मनातल्या मनात कुरबुर करत राहतो. समाजाने भ्याड न बनता अन्यायाविरुद्ध उघडपणे आवाज उठवला पाहिजे आणि संकटांशी दोन हात केले पाहिजेत, हा ऊर्जावान संदेश यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या परिसरातील रस्ते खराब असतात किंवा कचऱ्याची मोठी समस्या असते, तेव्हा बरेच लोक फक्त घरात बसून किंवा चहाच्या टपरीवर प्रशासनाला शिव्या देतात आणि कुरबुर करतात. पण एखादा सामान्य नागरिक पुढाकार घेतो, थेट महानगरपालिकेत जातो, अधिकाऱ्यांना जाब विचारतो आणि पाठपुरावा करून तो रस्ता दुरुस्त करून घेतो. हा पुढाकार घेणारा नागरिक खरा शूर आहे आणि फक्त गप्पा मारणारे लोक भ्याड आहेत. युवा पिढीसाठी संदेश. आजच्या तरुणाईसाठी तुकोबांचा हा संदेश एकदम कडक आणि प्रॅक्टिकल आहे. सोशल मीडियाच्या जगात आपण काय बोलतो आणि काय पोस्ट करतोय याचं नेहमी भान ठेवा. फेक न्यूज आणि चुकीच्या गोष्टी पसरवण्यापेक्षा फॅक्ट्स तपासा आणि नेहमी खरं तेच बोला. क्षणिक फायद्यासाठी किंवा चुकीच्या ट्रेंड्सच्या आहारी जाऊन असं कोणतंही काम करू नका, ज्यामुळे तुमची इमेज डाऊन होईल आणि लोक तुम्हाला ट्रोल करतील. स्वस्तातली पब्लिसिटी मिळवण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी स्वतःची इज्जत घालवू नका. तुकोबांचा स्वॅग एकदम क्लिअर आहे. जे लोक फक्त गॉसिप करतात, पाठीमागे कुरापती काढतात आणि मनातल्या मनात जळतात ते लुझर्स आहेत. खरा विनर तोच आहे जो ग्राउंडवर उतरून प्रत्यक्ष काम करतो, चॅलेंजेस फेस करतो आणि रिझल्ट आणून देतो. फालतू बडबड आणि कुरबुर सोडून द्या आणि थेट ॲक्शन मोडवर या. धन्यवाद. आपले आचरण नेहमी पारदर्शक आणि सत्याला धरून असावे, ज्यामुळे आपली मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य आपण करू नये. सत्य हे अग्नीसारखे प्रखर असते, त्याला कोणीही हरवू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फक्त मनातल्या मनात विचार न करता योग्य गोष्टीसाठी खंबीरपणे उभे राहायला शिका. जेव्हा मार्ग हरवल्यासारखं वाटतं तेव्हा संतांचे विचारच आपल्याला प्रकाशाकडे नेतात. भावार्थ. संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच प्रकाशाचा प्रवास एकत्र करणार आहोत. तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन ऊर्जा देतो. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या विषयावर चर्चा करायची ते नक्की सुचवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.